कुठेही बसा, तुम्ही निरूपणाला बसा, प्रवचनाला बसा, तुम्ही एखाद्या स्वाध्यायाला बसा, तुम्ही कुठेही बसा, श्रवण करा. ऐकताना श्रवण करताय ना, त्या श्रवणाचे परिणाम आहे. ऐकून ऐकून बदलली माणसं. 40-50 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता, आता संप्रदायाचा काळ वेगळा आहे. ऐकून ऐकून का होईना पण माणसामध्ये बदल झाला. आज चांगल्या मार्गाला समाज लागलेला आहे. ऐकून ऐकून काही जुन्या रूढ्या परंपरा. एक काळ असा होता की कुठलेही रीतिरिवाज, मग लग्नाचा सोहळा असो, काही गोष्टी असो, त्याच्यात कितीतरी बदल झाला. ऐकून ऐकून का होईना पण हे बदल झाले. मी पाहतोय तुमच्या पनवेल तालुक्यामध्ये काही प्रांतामध्ये दादा हळदीचे हे बंद झाले कार्यक्रम. म्हणजे आयुष्य त्यांचं खाण्यापिण्यामध्ये गेलं. अशी गावाच्या गावं आता त्यांनी त्याचे परिणाम भोगले आणि मग निर्णय घेतला आता थांबायचंय. ऐकून ऐकून बदलायला पाहिजे. श्रवण आणि ऐकून जर बदल होत नसेल तर मला वाटते कातळात दगडात आणि त्याच्यात काही फरक नाही. आता हा धोधो पाऊस पडतोय, लांबवलेला पाऊस आपण आता पाहतोय. हा पाऊस दगडावरती पडला, तो दगड दगडच राहिलाय. असा वर्षानुवर्ष वर्षाव होतोय. कसला पावसाचा नाही सांगत, प्रवचनातून, कीर्तनातून, सत्संगातून, निरूपणातून असा वर्षाव होतोय. आणि एवढा वर्षाव होऊन जर बदल होत नसेल तर मला वाटतंय त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे.